झिरो आवरमध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात जनसुरक्षा कायद्याबाबत मोठी चर्चा झाली. विधिमंडळात मुख्यमंत्र्यांकडून दिलेलं स्पष्टीकरण पाहता या कायद्याचा मुख्य रोख कडव्या डाव्या संघटनांच्या हिंसक संविधान विरोधी कृत्यांना आळा घालण्यासाठी असल्याचा समज होतो. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेसह विरोधी पक्षांनी आणि सामाजिक संघटनांनीही सरकारला सवाल विचारला की जशा डाव्या कडव्या संघटनांचा धोका आहे तसाच कडव्या उजव्या संघटनांचं काय? हा प्रश्न किती महत्वाचा ठरू शकतो याची प्रचिती अनुभव लगेचच आला. ज्याला निमित्त ठरलं संभाजी ब्रिगेड या संघटनेचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर सोलापूर इथं झालेला हल्ला. शिवधर्म प्रतिष्ठान या संघटनेचा प्रमुख आणि प्रवीण गायकवाडांच्या दाव्यानुसार भारतीय जनता युवा मोर्चाचा पदाधिकारी असलेल्या दीपक काटे आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाडांवर हा हल्ला केला. हल्लेखोरांचा दावा होता की संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे आणि संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यक्रमात पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी स्वामी समर्थांबाबत केलेले गैर उल्लेख या सगळ्याचा निषेध म्हणून त्यांना काळं फासण्यात आलं. दुसरीकडे प्रवीण गायकवाड यांनी यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संभाजी ब्रिगेड आणि बामसेफ या संघटनांना नष्ट करण्याचं हे कारस्थान असल्याचा आरोप केलाय. इतकंच नाही, या हल्ल्यात आपल्याला जीवे मारण्याचा कट असल्याचा गंभीर दावाही गायकवाडांनी केलाय. पोलिसांनी आता या काटे आणि त्याच्या काही साथीदारांना अटक केली असली तरी त्यांच्यावर लावण्यात आलेली कलमं आणि पोलिसी कारवाईवर विविध संघटनांनी आक्षेप व्यक्त केले. या सगळ्या पार्श्वभूमीवर या आरोपांबाबतीत जनतेला काय वाटतं याबाबतीतलाच आपला आजचा विषय आहे झिरोवरचा. तो प्रश्न आपण पाहणार आहोत. त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न ज्यावरती आम्हाला अपेक्षित आहे तुमच्याकडून प्रतिसाद. आजचा प्रश्न आहे, संभाजी ब्रिगेड वामसेफ संपवण्याचा आरएसएसचा कट आहे. प्रवीण गायकवाड यांचा हा आरोप तुम्हाला पटतो का? होय किंवा नाही हे दोन पर्याय आहेत. एबीपी माझाच्या एक्स म्हणजेच एबीपी माझा टीव्ही हे हँडल, फेसबुकवर एबीपी माझा हे अकाउंट, युट्यूबवर @एबीपी माझा टीव्ही आणि इन्स्टावरती एबीपी माझा टीव्ही या हँडलवर जाऊन आपण या पोलला या प्रश्नाला प्रतिसाद देऊ शकता आणि आपल्या कमेंट्स सुद्धा त्याच्यात लिहू शकता ज्या आम्ही या कार्यक्रमात दाखवू. दरम्यान प्रवीण गायकवाड यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेला आरोप पाहूया. बामसेफ संघटना आणि संभाजी ब्रिगेडचा बंदोबस्त केला पाहिजे अशा स्वरूपाची मीटिंग झालेली आहे. संघाच्या परिवारामध्ये झालेली आहे आणि त्याचं कारण असं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की आता शिवसेना फुटलेली आहे, तर शिवसेनेचं आता सध्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे की बाबा आता ते शिंदे विरुद्ध ठाकरे असं झालेलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी पुरोगामी चळवळ आहे ती पण फुटलेली आहे. दरम्यान प्रवीण गायकवाडांवरच्या या शाईफेकीवरून आणि या हल्ल्यावरून विधानसभेतही खडाजंगी पाहायला मिळाली. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यावरून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. प्रवीण गायकवाडांचा जीव घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत त्यांनी पोलीस बंदोबस्त का नव्हता असा सवाल विचारला. त्यावर आरोपींना तात्काळ अटक झाली असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. या प्रकरणामध्ये हे जे काही दोषी आहेत त्या सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे. अटक केली पण त्यांचा उद्देश त्यांना मारून टाकण्याचा होता, खून करण्याचा होता. आणि ज्या पद्धतीने यांना कायदा हातात घेण्याचं यांनी काम केलेलं आहे म्हणजे कायदा यांच्यासाठी काही नाही अशा प्रकारचा आविर्भाव आणि मस्ती जी आहे ती ठेचली गेली पाहिजे. अध्यक्ष महोदय, फिर्याद घेऊन त्या ठिकाणी तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. अद्यापही आरोपी पोलिसांच्याच ताब्यामध्ये आहे. कुठलेही त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही. यामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्यानुरूप जी काही शिक्षा करावी लागते किंवा त्या संदर्भात जे काही कलम लावावे लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल. दरम्यान या घटनेवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने संताप व्यक्त केला. गायकवाडांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. कदाचित आपल्याला म्हणावं लागेल हा त्यांना मारण्याचा कट होता. आम्हाला असंही कळतंय की त्या दीपक काटेकडे बंदूक होती, पिस्तूल होता. खरं काय हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे. ज्या पद्धतीने त्यांनी प्रवीण दादांची हत्या करण्याचा प्रयत्न केलाय त्याचा मी जाहीर निषेध करते. प्रवीण दादांना सिक्युरिटी दुर्दैव आहे मला म्हणावं लागतंय, पण प्रवीण दादांना सिक्युरिटी ही दिलीच गेली पाहिजे आणि त्यांना त्यांच्या केसाला आणि कुठल्याही महाराष्ट्राच्या नागरिकाला, प्रवीण दादा असतील किंवा दुसरा कुठलाही नागरिक असेल, त्या नागरिकाला जर केसालाही धक्का बसला तर त्याला जबाबदार फक्त आणि फक्त महाराष्ट्राचं सरकार असेल.
दरम्यान राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांनी यावरून शिवरायांचा अवमान करणाऱ्या कोरटकरवर सोलापूरकरला का काळं फासलं जात नाही असा सवाल केलाय. तर महाराष्ट्राचं गुंड राष्ट्र झालंय असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांनी केलाय. प्रशांत कोरटकरच्या वेळी यांची हिंमत का नाही झाली त्याच्या तोंडाला काळं फासायची? तो तर अपशब्द बोलला होता. इथं तुम्ही संभाजी ब्रिगेड हे नाव एकेरी आहे असं म्हणताय ना. बजरंग दल पण एकेरी नाव आहे. श्री हनुमान दल किंवा श्री बजरंग दल असं त्याचा उल्लेख असायला पाहिजे की टेक्निकल काही अडचणी असतील. छत्रपती संभाजी ब्रिगेड ही कांबळे नावाच्या एका आमच्या मित्रांनी मुंबईमध्ये स्थापन केलेली आहे. त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. संभाजी ब्रिगेडमध्ये आम्ही पण 2004 पासून जुळलेलो होतो. त्यावेळेस सुद्धा संभाजी ब्रिगेड हेच नाव होतं. आता जनसुरक्षा कायदा तुम्ही लावणार आहात का या लोकांवर? महाराष्ट्रात कुठेही कोणीही कोणाला मारतोय धरतोय, सामाजिक कार्यकर्त्याला, राजकीय कार्यकर्त्याला, बाहेर फिरायला कार्यकर्त्यांना भीती वाटते राजकीय. या भाजपच्या गुंड टोळ्या कधी कोणावरती हल्ला करतील याचा भरोसा नाही. या महाराष्ट्राचं गुंडाराष्ट्र करून टाकलंय फडणवीसांच्या राज्यामध्ये. दरम्यान प्रवीण गायकवाडांवर शाईफेक का करण्यात आली यामागची जी कारणं समोर येत आहेत, जे दावे समोर येत आहेत ते पाहूयात. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला, पाहूयात कोणतेही मुद्दे समोर येत आहेत. संभाजी ब्रिगेड संघटनेच्या नावात छत्रपती शब्द नसल्याने किंवा आदरार्थी संबोधन नसल्याने छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान होतो असा दावा. प्रवीण गायकवाड यांना अनेक वेळा मागणी केली, आंदोलनं केली आणि त्यांनी नावात बदल करावा अशी मागणी केली, मात्र कोणताही बदल झाला नाही. संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात लेखक ज्ञानेश महाराव यांनी श्री स्वामी समर्थ यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि या सगळ्या मुद्द्यांना घेऊन सोलापूरमध्ये झालेले ज्ञानेश महाराव यांच्यावरती, माफ करा, प्रवीण गायकवाड यांच्यावरती हा हल्ला करण्यात आला. दरम्यान ज्या व्यक्तीच्या कार्यकर्त्याने आणि ज्यानं हा हल्ला केला तो दीपक काटे कोण आहे सोलापूरमधला, पाहूयात ग्राफिक्सद्वारे. दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता आहे. शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्षही आहे. चंद्रशेखर बावनकुळेंचा जवळचा कार्यकर्ता अशी ही काटेची ओळख आहे. 4 वर्षांपूर्वी संभाजी बिडी नाव बदलण्यासाठी त्याने आमरण उपोषण केलं होतं. 6 जानेवारी 2025ला पुणे विमानतळावरून हैदराबादला जाताना काटेच्या बॅगेत पिस्तूल आणि 28 कारतुसं सापडली होती. दरम्यान प्रवीण गायकवाडांवरच्या शाईफेक प्रकरणामध्ये सरकार आणि पोलिसांमध्येच एकवाक्यता नाही का असा सवाल उपस्थित होतोय. शाईफेक प्रकरणात 4 जण अटकेत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे, तर या प्रकरणात एकही आरोपी अटकेत नसल्याची माहिती पोलीस देत आहेत. त्यामुळे सरकार आणि पोलिसांमध्येच एकवाक्यता नाही का असा सवाल उपस्थित होतोय. अध्यक्ष महोदय, मी स्वतः या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली. ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी हे जे काही आरोपी आहेत त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला आणि तुम्ही संभाजी नाव का ठेवलं आणि छत्रपती संभाजी नाव का नाही ठेवलं असा काहीतरी वाद तयार करून त्यांच्यावर शाई फेकली. पोलीस तातडीनं त्या ठिकाणी पोहोचले. पोलिसांनी श्री गायकवाडांना ही विनंती केली की आपण या संदर्भात फिर्याद द्या. ते फिर्याद द्यायला तयार नव्हतं, तरी पोलिसांनी फिर्याद घेतली. फिर्याद घेऊन त्या ठिकाणी तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. अद्यापही आरोपी पोलिसांच्याच ताब्यामध्ये आहे. कुठलेही त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही. यामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्यानुरूप जी काही शिक्षा करावी लागते किंवा त्या संदर्भात जे काही कलम लावावे लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल. संभाजी भोसले यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन अक्कलकोट उत्तर येथे अपराध क्रमांक 365/2025 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्यात एकूण 7 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदरचा गुन्हा हा जामीनपात्र असल्यामुळं यातील आरोपींना अटक न करता त्यांच्यावर त्या सर्व 7 आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत. दरम्यान प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्यानंतर पुण्यात बैठक झाली. त्या बैठकीला संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत गायकवाड यांच्यावरच्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. हा विचारांवरचा हल्ला आहे. पुरोगामी म्हणून राजकारण करणारे हे पुरोगामी कार्यकर्त्यांना हवी तेवढी ताकद देत नाहीत, हे दुर्दैव असल्याचं मत यावेळी श्रीमंत कोकाटे यांनी मांडलं. हल्ला झाला असला तरी त्यावर संयम ठेवायला हवा असा सूरही या बैठकीत तो म्हटला.
तर नाशिकच्या येवला इथं सकल मराठा समाज तसंच विविध संघटनांच्या वतीनं या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या माध्यमातून निषेधाचं निवेदन देण्यात आलं. आरोपींवर तातडीनं मकोका अंतर्गत कारवाई करावी, अन्यथा पुरोगामी कार्यकर्ते अशा गुन्ह्यांचा बंदोबस्त करतील असा इशारा यावेळी देण्यात आला. तिकडे धाराशिवमध्ये पुरोगामी संघटना आक्रमक झाल्या असून जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्यात आलं. दरम्यान प्रश्न फक्त या हल्ल्याचा नाहीये. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारचे निषेधात्मक हल्ले वेळोवेळी झालेले आहेत. दरवेळी एकच आरोप की हा आमचा निषेध आहे आणि त्या निमित्तानं अनेकदा हिंसक मार्गाचा अवलंब केला जातो. मग तो व्यक्तिगत असेल किंवा समूहानं जाऊन करायचा असेल. मात्र निषेधाचा विचार हा निषेधाच्या त्याच कृतीने होऊ शकतो का? नाटकासाठी नाटक, लेखनासाठी लेखन, वक्तव्यासाठी वक्तव्य तसं होताना दिसत नाहीये. गेल्या काही वर्षामध्ये असे कधी घटना घडल्या होत्या? पाहूयात ग्राफिक्सद्वारे माझा मीडिया सेंटरवरती जाऊन. महाराष्ट्रात निषेधासाठी हिंसेच्या घटना वारंवार घडल्या आहेत. वक्तव्य, लेखन, नाटकं, पुस्तकं, चित्रपट यांच्यावरून हिंसक प्रतिक्रिया देण्यात आल्या. चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांना स्वामी समर्थांचा अवमान केल्याबद्दल घेराव घालण्यात आला होता. राज्यशास्त्राचे प्राध्यापक सुहास पळशीकरांवर राजकीय व्यंगचित्रांवरील पुस्तकातील काही भागामुळे शाईफेक झाली होती. पुण्यातील ललित कला अकादमीत सादर केलेल्या नाटकादरम्यान राडा झाला होता. नाशिकमधील अखिल भारतीय साहित्य संमेलनादरम्यान संपादक गिरीश कुबेरांवर त्यांच्या रेन्सॉन्स स्टेटमधील छत्रपती संभाजीराजांवरील विवाद्य मजकुरावरून शाईफेक झाली. भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटलांवर केलेल्या वक्तव्यामुळे शाईफेक झाली. 2024 लोकसभा निवडणुकीच्या काळात पुण्यात निर्भय बनोच्या नेत्यांना घेऊन जाणारी गाडी फोडण्यात आली, ज्या गाडीत ते बसले होते. एकपात्री विनोदवीर कुणाल कामरानं कथितरित्या एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवल्यावरून कार्यक्रम झालेल्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली. आणि नुकताच पुण्यामध्ये संगीत संन्यस्त खड्ग या पुण्यातील नाटकाच्या खेळाच्या शेवटी नाट्यगृहात वंचित बहुजन आघाडीकडून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यामुळे यांचा निषेध वाईट, त्यांचा निषेध चांगला, त्यांचा निषेध समजून घ्या, यांचा निषेध मात्र हिंसक होता. याच्या पलीकडे आता महाराष्ट्रामध्ये हिंसक निषेध नको अशी थेट आणि स्पष्ट भूमिका दोन्हीकडचे लोक घेणार आहेत का, हा एक वेगळाच मुद्दा ठरेल. तुर्तास आजच्या विषयाच्या अनुषंगाने आपण लोकांना मत विचारलं होतं. त्यांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण थेट जाऊयात मीडिया सेंटरला. पुन्हा एकदा काय म्हणतात लोक. अजय गद्रे लिहितात, प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेधच 100%, पण कोणत्याही वाईट गोष्टींचं खापर आरएसएसवर फोडणाऱ्या लोकांचाही निषेध. संभाजी ब्रिगेडने अशा प्रकारचे हल्ले अनेक वेळा केले आहेत, त्यावर मात्र सोयीस्कर मौन. रमाकांत लिहितात, आरएसएस ही संघटना खूप मोठी आहे, या मानानं या संघटना खूपच छोट्या आहेत, त्यांना संपवायचा प्रश्नच उद्भवत नाही. अक्षय काळे लिहितात, जनसुरक्षा विधेयक आणि मराठीचा मुद्दा एवढा चर्चेत असताना राज्यातले मंत्र्यांचे कारनामे समोर येत असताना हे प्रकरण मध्येच कसं घडलं. भाजप संघाच्या मार्गदर्शनाखाली चालतो, पण संभाजी ब्रिगेड शरद पवारांच्या आदेशावर चालते, हाच फरक आहे. श्यामसुंदर शिरामे यांचं हे मत. व्हीएम उबाळे लिहितात, अनेक विचारसरणी असणं गरजेचं आहे, कारण एकच विचारसरणी समाजासाठी घातक असते. तर नारायण चव्हाण लिहितात, तुम्ही तुमच्या कर्मानं संपणार आहात, अशी प्रतिक्रिया नारायण चव्हाण यांनी दिली आहे. आणि यानंतर आपण या सगळ्या विषयावर संवाद साधण्यासाठी जाणार आहोत थेट गेस्ट सेंटरला. आपल्यासोबत सगळे मान्यवर आहेत. आपल्यासोबत प्रवीण गायकवाड, जे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष